राजस्थानातील अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये शिवमंदिराचा दावा करण्यात आलाय। हिंदू पक्षकारांची या संदर्भातली याचिका अजमेर दिवाणी न्यायालयाने आता स्वीकारली आहे आणि दर्गा कमिटीसह 3 पक्षकारांना नोटीस दिली आहे। 20 डिसेंबर रोजी पुढची सुनावणी या प्रकरणाची होणार आहे। महाराणा प्रताप संघटनेचा अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा या याचिकेच्या माध्यमातून समोर येतोय। हिंदू सेना के राष्ट्रीय अध्यक्ष ने जो दरगाह से संबंधित विवाद एक सिविल वाद अजमेर न्यायालय में प्रस्तुत किया था, उस पर माननीय न्यायालय ने उसको एक्सेप्ट करते हुए सुनवाई हेतु निहित किया है और संबंधित पक्षकारों को नोटिस जारी किए गए हैं कि आए दिन देखने में आ रहा है कि कभी किसी मस्जिद पे मंदिर का क्लेम किया जा रहा है, कभी किसी दरगाह पे मंदिर का क्लेम किया जा रहा है। ये हमारे समाज के हित में नहीं है। देश के ये जो लोग ऐसी हरकतें कर रहे हैं चीप पब्लिसिटी के लिए, इससे हम तमाम देशवासियों को मजहब से ऊपर उठ करके ऐसे लोगों से सामना करने की जरूरत है, ऐसे लोगों का बायकॉट करने की जरूरत है। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याशी जोडले गेले। धनंजय, नेमकं हिंदू पक्षकारांकडचं या संदर्भातलं म्हणणं काय आहे? सर्वेक्षणाची मागणी या प्रकरणात सुद्धा करण्यात आलेली आहे का? रिद्धी, आपण जर पाहिलं तर राजस्थानमधील अजमेर या ठिकाणी जे सूफी संत आहे त्यांची त्या ठिकाणी कबर आहे आणि या ठिकाणी जे आहे आता हिंदू पक्षाने त्या ठिकाणी दावा केलेला आहे की या ठिकाणी शिवमंदिर आहे आणि त्याच बाजूला आतमधल्या बाजूला जे आहे या परिसरामध्ये जैन मंदिरं आहेत आणि हे सगळे जे आहेत ते भरणी टाकून बंद करण्यात आलेले आहेत। सर्वेक्षणाची मागणी जी आहे या संपूर्ण परिसराची करण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात जे आहे ते याचिका करण्यात आली होती आणि याचिका जी आहे ती अजमेरच्या सिव्हिल कोर्टाने स्वीकारलेली आहे आणि या सगळ्यावर आता 20 डिसेंबर रोजी सुनावणी सुद्धा होणार आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा जे आहेत ते काही पुरावे आहेत आणि त्या सगळ्या संदर्भातली जी आहे ती सर्वेक्षण करावं त्या संपूर्ण अजमेरच्या त्या परिसराचं। आणि आपण जर पाहिलं तर यामध्ये 38 पाणी जे आहे ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे आणि यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते पुरावे म्हणून किंवा माहिती म्हणून जे आहे ते न्यायालयात जे आहे ते हिंदू पक्षाकडून सादर सुद्धा करण्यात आलेले आहे। या सगळ्या संदर्भात 20 डिसेंबर रोजी सुनावणी आहे। तत्पूर्वी जे आहे ते ASI ला या सगळ्याचा रिपोर्ट जो आहे तो सुद्धा पाठवायचा आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण परिसरात बऱ्याच मूर्त्या आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामुळे याची जी सर्वेक्षण जे आहे या संपूर्ण परिसराचं ते योग्यरित्या करण्यात यावं आणि या सगळ्या संदर्भातला खटला जो आहे तो आता होईल। त्यामुळे 20 तारखेला जेव्हा प्रत्यक्ष त्याची सुनावणी पार पडेल तेव्हा पुढचे तपशील धनंजय तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।